आपण इंग्रजी अक्षर गट 3 चे यापूर्वी तयार केलेले सर्व शब्द वापरून नवीन कोणकोणती वाक्य तयार होत आहेत हे पाहणार आहोत। वाक्याला सुरुवात करण्यापूर्वी मुलांचा सर्व शब्दांचा सर्व सराव व्यवस्थित झाला पाहिजे, प्लस त्यांचा त्या अक्षरांचा देखील सराव व्यवस्थित झालेला पाहिजे। तर वाक्य कोणती आहेत आणि कशी तयार करायची, आता मी फक्त अक्षर गट 1 ते 3 मधील सर्व शब्द वापरून जवळपास मला 250 ते 300 च्या आसपास मी वाक्य तयार केलेली आहेत। आता सर्व वाक्य तर मला फळ्यावरती लिहिणं शक्य नाही, पण तुम्ही देखील मुलांचा वाक्य सराव कसा करून घ्यायचा हे मी थोडक्यात सांगते। आता मी आय एम ची जवळजवळ 50 वाक्य तयार केलेली आहेत। मग आता हे बघा, आय एम हे समजा पहिलं वाक्य आहे, आय एम अ टीचर। मग इथं काय काय घेऊ शकतो आपण, हे मुलांना तुम्ही हे नमुना म्हणून आय एम द्यायचं आणि पुढची वाक्य मुलांना काय करायचं, जेवढे आपण अक्षर गट 1, 2, 3 मध्ये जे शब्द आपण दिलेले आहेत ते शब्द मुलांना त्यांच्या डायरीमध्ये किंवा वहीत दिलेलेच असतात मुलांजवळ, ते शब्द मुलांना त्यांच्या समोर ठेवायला सांगायचे आणि त्या शब्दांमधून हे असे शब्द मुलांना शोधायला लावायचे आणि त्यांना तुम्ही नमुना म्हणून द्यायचं की आय एम अ टीचर। हे वाक्य मी तयार केले, तू या पद्धतीनेच तयार कर। मग आपल्या ह्याच्यामध्ये पेंटर शब्द आहे, कारपेंटर शब्द आहे, परत फादर शब्द आहे, सिस्टर शब्द आहे। मुलं कशी वाक्य तयार करू शकतात, आय एम अ फादर, आय एम अ कारपेंटर, आय एम अ पेंटर, आय एम अ सिस्टर। अशा पद्धतीने मुलं स्वतः वेगवेगळी वाक्य तयार करतील। म्हणजे जेव्हा आपण शब्द, मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं अक्षर गटाचे शब्द मुलांना आपण द्यायचे आहेत, परंतु वाक्य मात्र मुलांना फक्त नमुना आपण त्यांच्यासमोर असा वाक्यांचा ठेवायचा आहे आणि वाक्य मुलांना स्वतः तयार करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे, त्यांना सांगायचं आहे की तुम्ही स्वतःहून वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा। अशा पद्धतीनेच ही वाक्य मी तयार केलेली आहेत। यापूर्वी मी पूर्व गाडगेमाळ्याच्या शाळेत होते, निमसोड केंद्र होतं, खटाव तालुका, सातारा जिल्हा। त्या शाळेत असताना मी 2021-22 मध्ये इंग्रजी अक्षर गटांवर खूप छान काम केलेलं आहे। तेव्हा देखील माझ्या विद्यार्थ्यांनी खूप छान अशी वाक्य तयार केलेली होती। मग त्याच्यामध्ये आम्ही 4 प्रकारची वाक्य तयार केली इंग्रजी अक्षर गट 3 मध्ये। त्यातला पहिला प्रकार होता आय एम चा। आता पुढचा प्रकार आपण पाहूया। प्रकार आपण पाहणार आहोत तो आहे दिस इज। आता दिस इज च्या वाक्यांची मी जवळपास 150 ते 150 वाक्य तयार केलेली आहेत। दिस इज चे वाक्य तयार करताना देखील तुम्ही मुलांना सांगायचे, मुलांना हे काम द्यायचे, वाक्य मुलांना अजिबात ऐकते द्यायची नाही। तुम्ही शब्द ऐकते द्या, वाचनपाठ ऐकते द्या, परंतु वाक्य मात्र अजिबात मुलांना ऐकते द्यायची नाही। ती मुलांना तुम्ही स्वतः तयार करायला सांगायचे आहे। तुम्हाला माहित असावे नमुना म्हणून मी माझी सर्व 250, 300, 350 झालेली वाक्य मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, परंतु तुम्ही मुलांना प्रेरित करा की वाक्य तुम्ही स्वतःहून तयार करा। आता इथे काय वाक्य तयार केले मी, दिस इज अ बॅट। मुलं शब्द शोधतील त्यांच्यासमोर ठेवलेले आणि शब्दातून सांगतील दिस इज अ हॅट, दिस इज अ कॅट, दिस इज अ मॅट। अशा पद्धतीची मुलं स्वतः वाक्य तयार करतील आणि ती वाक्य मुलांनी कशीही वाक्य तयार करू देत, वाक्य अर्थपूर्ण आहेत की नाही हे नंतर आपण तपासून पाहायचं आहे, परंतु मुलांनी तोडकी मोडकी तयार केलेली वाक्य आपण ऍक्सेप्ट करायचे। जर ती वाक्य बरोबर असतील तर त्यांना आणखी नवीन वाक्य तयार करण्यासाठी प्रेरित करा आणि वाक्य चुकलं असेल तर त्यांना समजावून सांगा की ह्या वाक्याचा अर्थ असा असा होतोय। त्यामुळे ती सर्व वाक्य तयार करण्यासाठी तुम्ही मुलांना प्रेरित करा। आता आपण तिसरा प्रकार पाहूया, तो मी केला होता की आय कॅन केलेला आहे बघा, आय कॅन। आता समजा इथं आय कॅन डान्स, मी करू शकतो। म्हणजे आय कॅन डान्सचा अर्थ काय, मी डान्स करू शकते किंवा मी डान्स करू शकतो। मग मुलांना हीच पद्धत वापरायची, समोर सर्व शब्द ठेवायचे आणि कॅन म्हणजे काय, करू शकतो किंवा करू शकते। मग तू काय काय करू शकतो ह्या त्या शब्दांमधून शोध, हे मुलांना शोधायला लावायचं आणि यांच्यावरून वाक्य तयार करायला सांगायची। आय कॅन स्लीप, आय कॅन रन, आय कॅन डान्स। अशा पद्धतीनं आय कॅनची वाक्य देखील मुलांना तयार करायला सांगायचे आहे। जेव्हा आपण वाक्य तयार करायला सांगतोय तेव्हा ह्याचे अर्थ मुलांना थोडेसे फक्त समजून सांगायचे। दिस इज म्हणजे ही आहे किंवा हा आहे, आय कॅन म्हणजे करू शकतो किंवा करू शकते, आय एम म्हणजे मी आहे। मी काय दिलं वाक्य, आय एम अ टीचर, मी टीचर आहे किंवा मी शिक्षिका आहे। मुलांना फक्त ह्याचे अर्थ समजावून सांगा, मुलं बरोबर मग अर्थपूर्ण वाक्य तयार करतील। फक्त एवढ्याचे अर्थ मुलांना समजून सांगितले की मुलं छान अर्थपूर्ण वाक्य तयार करणार आहेत। पुढील वाक्य आपण बघूयात की कोणत्या प्रकारचे वाक्य तयार करायची आहे। आय ईट वरून सुद्धा भरपूर वाक्य तयार होत आहेत। याच्यामध्ये जेव्हा मी शब्द दिलेले आहेत त्याच्यात बनाना, पाइनएप्पल, ऍपल असे खाण्याच्या ज्या वस्तू आहेत ते शब्द तयार झालेले आहेत, आईस्क्रीम वगैरे, ते शब्द देखील मी त्या शब्दांमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। मग आय ईट म्हणजे मी खातो किंवा मी खाते। मग वाक्य काय आहे, आय ईट अ बनाना, मी केळी खाते। मग या पद्धतीने फक्त इथं बनाना चेंज करायचं, आय ईट अन आईस्क्रीम, आय ईट अन ऍपल,
आय ईट अ पाइनएप्पल अशी वाक्य तुम्ही मुलांना तयार करायला सांगायची आहेत। आणि वाक्यांचा 5वा प्रकार आहे, इथं मुलाचं किंवा मुलीचं नाव द्यायचं कोणतंही। समजा आता मीना घेतला आपण, मीना, तर मीना हॅजची वाक्य आहेत बघा। मीना हॅज अ कॅट, ह्याची वाक्य आहे। ही ह्याची वाक्य आपल्याला वाचन पाठ तयार करताना फार उपयोगी पडणार आहे। प्लस ही देखील वाक्य आपल्याला ही वाक्य देखील वाचन पाठ तयार करताना आपल्याला उपयोगी पडणार आहेत। आता ह्या वाक्याचं समजून घ्या। मीना हॅज अ कॅट, मीनाकडे मांजर आहे असं त्या वाक्याचा अर्थ आहे। हॅज म्हणजे आहे, हे तुम्ही मुलांना समजून सांगायचं आहे। आणि अशाच पद्धतीने इतर जेवढी पण मी मुलांची आणि मुलींची नावं अक्षरगट 3चा भाग 2 जे शब्द शेअर केले त्याच्यात मुलांची मुलींची मी जवळजवळ 50 ते 100 नावं दिले। ती नावं घेऊन मुलांना अशी वेगवेगळी वाक्य तयार करायला सांगा। मुलं छान तयार करतील सर्व वाक्य। अशा पद्धतीने तुम्ही मुलांच्या सर्व वाक्यांचा सराव घ्या। आज आपण वाक्य तयार करायचे 5 प्रकार पाहिले, सोपे प्रकार पाहिले। आपल्याला काही जास्त अवघडामध्ये शिरायचं नाही किंवा त्या इंग्रजीच्या व्याकरणातही शिकायचं नाही। मुलांना सहज साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला इंग्रजी वाचन आणि लेखन शिकवायचं आहे। त्यामुळे इंग्रजी अक्षरगट 3 मध्ये मी असे वाक्यांचे सोपे फक्त 5 प्रकार दिलेले आहेत आणि त्याची वाक्य 300 ते 350 केलेली आहेत। मी सर्व वाक्य तुम्हाला शेअर करणार आहे, पण मुलांना तुम्ही फक्त नमुना म्हणून एवढीच वाक्य द्या, मुलांकडून वाक्य तयार करून घ्या। मी तुम्हाला खात्री देते की मुलं सुद्धा स्वतःहून त्यांच्यासमोर जर तुम्ही शब्द ठेवले आणि वाक्यांचे असे नमुने ठेवले, वाक्य कशी तयार करायची हे जर मुलांना सांगितलं ना, तर मुलं स्वतःहून खरंच खूप छान वाक्य तयार करणार आहेत। मी सलग 2 वर्ष खटाव तालुक्यात मुलांसोबत काम केलेलं आहे। माझ्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर वाक्य तयार केलेली आहेत। ती वाक्य प्लस मी तयार केलेली वाक्य अशी सर्व वाक्य आज मी तुमच्यासोबत शेअर करते। तोपर्यंत ह्या सर्व वाक्य तुम्ही सराव करत राहा। 5 प्रकार कोणते? दिस इज, आय कॅन, आय एम, आय ईट आणि मीना हॅज किंवा रीना हॅज अशी वाक्य। ही 5 वाक्य तुम्ही मुलांकडून सराव करून घ्या। मुलं कशी वाक्य तयार करतात मला कमेंट करून कळवा। पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात। या अक्षरगट 3 मधील सर्व अक्षर वापरून 1 ते 3 मधील सर्व अक्षर वापरून तयार होणारे छान छान छोटे छोटे सुंदर आनंददायी वाचन पाठ घेऊन। तोपर्यंत ह्या सर्व वाक्यांचा आणि शब्दांचा सराव करत राहा। धन्यवाद।